नमस्कार मैत्रिणींनो. आज हा व्हिडिओ काही वेगळा आहे. आज मी फक्त स्वयंपाक करत नाही. आज मी माझं मन मोकळं करते. मी काय प्रॉपर कुक नाही आहे. माझ्या हातात मोठ्या डिग्र्या नाही आहेत. पण माझ्या हातात मेहनत आहे आणि मनात प्रामाणिकपणा. या कामावर आज माझा दुसरा दिवस होता. अशा मी भरपूर काम करते, पण हे काम फक्त माझ्यासाठी 6 दिवसच होतं. आणि ह्या कामावर माझा दुसरा दिवस होता. आणि ही जागासुद्धा माझ्यासाठी नवीनच होतं. लोक नवीन, किचन नवीन आणि जागासुद्धा नवीन होतं. मनात थोडी भीती असते आणि होतीही. जेव्हा स्वयंपाक सुरू केला तेव्हा सगळं विसरून गेले. स्वयंपाक हा फक्त भूक भागवण्यासाठी नसतो. तो माणसाला मनाशी जोडतो. कोणीतरी आपल्या हाताचं खाणार आहे ही भावना मनात आली की हात आपोआप जपून चालतात. आज मला 5-6 डिश बनवायच्या होत्या. मी तर सुरुवात चिकनपासून केली. बाकीच्या पण घरात काम करून खूप दमून आलते मी. हात थकले, उभं राहून पाय दुखले, पण मन म्हणत होतं चालेल अजून थोडं. स्वयंपाकाला येणाऱ्या माणसाची किंमत फक्त पैशात मोजता येत नाही. त्याला दिलेला आधार, त्याच्यावर दाखवलेलं प्रेम, हेच तर खरं मूल्य असतं. कधी कधी लोक विचारतात, इतकी मेहनत का करतेस? पण मला माहीत आहे, ही मेहनत आज नाही तर उद्या काहीतरी चांगलं देईल. मी एक आई आहे. माझ्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत. दमते, थकते, पण थांबत नाही. कारण माझ्या मुलांसाठी आणि माझ्या स्वाभिमानासाठी मला चालत राहावंच लागतं. आज जे लोक इथे आहेत ते खूप चांगले आहेत. त्यांच्यासाठी स्वयंपाक करताना मला असं कधी वाटलं नाही की मी एकटी आहे. प्रेमाने केलेला स्वयंपाक नेहमी पोट नाही तर मन भरतं. परफेक्ट नाही आहे हा स्वयंपाक, परफेक्ट नाही आहे मी. पण जे आहे ते खरं आहे आणि जे खरं आहे तेच लोकांच्या मनाला लागतं. व्हिडिओ पाहणाऱ्याला प्रत्येकासाठी एकच सांगायचं आहे, तुमची मेहनत कधीच कमी लेखू नका. कोणी पाहो ना पाहो, देव आणि तुमचं मन सगळं पाहत असतं. आज हा स्वयंपाक फक्त जेवण नाही, माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि असा प्रत्येक दिवस मला अजून मजबूत बनवत जाते. आज मी कॅमेरा लावला आहे स्वयंपाक दाखवण्यासाठी नाही, तर माझं मन थोडंसं हलकं करण्यासाठी. कारण रोज आपण सगळ्यांसाठी करत राहतो ना. आपण स्वतःसाठी बोलायला वेळच मिळत नाही. आणि कधी कधी असं वाटतं ना, आपण इतकं सगळं करत असतो पण तरीही आपण कुणाला काही सांगत नसतो की आपल्याला किती दम लागलाय. कारण आपल्याला सवय झालेली असते चालू ठेवायचं, रडायचंही नाही आणि थांबायचंही नाही. आज हा स्वयंपाक करताना मला माझं आयुष्य आठवतंय. कसं रोज सकाळी उठून पुन्हा तेच सुरू. काम, जबाबदारी आणि हजारो मनातले विचार. कधी कधी स्वतःला विचारतो, मी थकले का? की मला थकायची परवानगीच नाही. कारण आई असणं म्हणजे फक्त मायाच नाही, ती रोजचीच लढाई असते. मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की सगळा थकवा बाजूला पडतो. तरीही मनात छोटीशी कुठेतरी इच्छा असते, कोणीतरी आपल्यालाही विचारावं, तू ठीक आहेस ना? आज कामावर जे लोक होते ते कधी मोठा शब्द वापरलेच नाही, पण त्यांच्या वागण्यात खूप आदर होता. आणि माणसाला एवढेच तर पुरेसं असतं. कारण कधी कधी चांगलं वागणं सगळ्या वेदना हलक्या करून टाकतं. आपण सगळे कुठे ना कुठे लढत असतो. कोणी पैशासाठी, कोणी स्वतःसाठी, तर कोणी माणसांसाठी. पण माझी लढाई रोजचीच आहे हां. मी अजिबात हार मानत नाही. कारण मला माहीत आहे, ही मेहनत वाया जाणार नाही आहे. आज नाही तर उद्या किंवा परवा, पण एक दिवस माझ्या मुलांना अभिमान वाटेल. तेव्हा ते म्हणतील, आई थकली होती पण थांबली नाही. मला मोठं काहीही बनायचं नाही, मला फक्त स्वाभिमानाने जगायचं आहे. हे हात माझे स्वयंपाक करतं, पण हेच हात माझ्या आयुष्याला आकार देत आहे. कधी कधी एकटेपणा खूप जाणवतं, पण सकाळ झाली की पुन्हा माझ्या चेहऱ्यावर
हसू आणते. कारण आयुष्य थांबत नाही. आज मी हा व्हिडिओ पाहणाऱ्याला मी एकच सांगू इच्छिते, तू एकटा नाही आहेस. तू थकलेली असशील, दमलेली असशील, पण तू कमजोर नाही आहेस. तुझी मेहनत कोणी पाहू किंवा ना पाहू, त्याचं महत्त्व कमी होत नाही. आज हे स्वयंपाक माझ्यासाठी थेरपीसारखं आहे. भांडी तर वाजतात, पण मन शांत होतं. हे आयुष्य परफेक्ट नाही आहे, पण खरं आहे. आणि खरं असणं हेच तर सगळ्यात सुंदर आहे. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि एक छोटंसं कमेंटसुद्धा करा.